वर चंद्रशेखर बावनकुळे, रवी राणा त्याचबरोबर इतरही नेते मान्यवर आता संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळतात। देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री अमरावतीमध्ये दाखल झालेले आहेत। अमरावतीसाठी त्याच खास करून पश्चिम विदर्भासाठी अत्यंत महत्त्वाचं असणारं हे विमानतळ, या विमानतळाचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडतंय। ही दृश्य आपण पाहतो आहोत। देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर इतर मान्यवर आता उद्घाटनासाठी कोनशिलेचं अनावरण करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। उडान अंतर्गत अमरावती विमानतळावरून व्यावसायिक विमान सेवा देखील सुरू होती आहे। यासाठी अलायन्स एअरलाइन्सने एक वेळापत्रक देखील जारी केलेलं आहे, ज्यानुसार अमरावतीवरून आठवड्यातून 3 दिवस अर्थात सोमवार, बुधवार आणि शुक्रवार मुंबईसाठी विमान सेवा उपलब्ध असणार आहे। अलायन्स एअरलाइन्स सोबतच्या करारानुसार मुंबई अमरावती मुंबई विमान सेवा आजपासून सुरू होत आहे। तर या विमानतळाचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलेलं आहे आणि आता कोनशिलेचं अनावरण देखील फडणवीस आणि इतर मान्यवरांच्या हस्ते पार पडत आहे। अमरावतीकरांना आठवड्यातून 3 दिवस ही विमान सेवा उपलब्ध होणार आहे। तर कोनशिलेचं अनावरण आता देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडलेलं आहे। 5 जिल्ह्यांना या विमानतळाचा मोठा फायदा होणार आहे। पश्चिम विदर्भासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असं हे विमानतळ आहे। आठवड्यातून 3 दिवस अमरावती मुंबई विमान सेवा या विमानतळावरून होणार आहे।